न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्रशासनाच्या नोटीसचा धसका, सेलूत नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B देवगाव फाटा सेलू पाथरी रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या कडक नोटीसचा परिणाम सेलू शहरात दिसून येत आहे। महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग जालना यांच्या वतीने 3 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली होती। या नोटीसनंतर लक्कडकोट ते रायगड कॉर्नर दरम्यानच्या व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे। रस्त्यालगत उभारण्यात आलेले शेड, फलक, तात्पुरती बांधकामे तसेच दुकानांसमोरील वाढीव भाग नागरिकांकडून स्वतःहून काढण्यात येत असून साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे। प्रशासनाकडून थेट कारवाई झाल्यास होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी हा पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना 15-15 मीटर म्हणजेच एकूण 30 मीटरच्या हद्दीत असलेली अनधिकृत अतिक्रमणे 3 दिवसांत हटविण्याचे निर्देश नोटीसद्वारे देण्यात आले होते। मुदतीत अतिक्रमणे न हटविल्यास प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करून ती हटविण्यात येतील असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता। सेलू शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून रस्त्याची अरुंदता आणि अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे। दरम्यान नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाच्या कारवाईचा ताण कमी होण्यासोबतच महामार्ग रुंदीकरणाच्या कामालाही गती मिळण्याची शक्यता आहे। तसेच भविष्यात सेलू शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।